आता आपण सुरुवात करणार आहोत आपल्या दुसऱ्या सुपर मार्केट राऊंडला आणि यासाठी आपल्याला निवडायचे 3 नवे स्पर्धक आणि हे स्पर्धक निवडण्यासाठी माझी एक मैत्रीण माझ्याबरोबर आहे. नाही सॉरी मैत्रीण नाही, मित्र माझ्याबरोबर आहे. याचं नाव आहे ओमकार आणि ओमकार मला यातली 3 टोकन्स काढून दे पटकन. डोळे मीठ दे. एक दे पहिलं. 1 2 3 टोकन्स मला मिळालेले आहेत. पाहूयात कोण आहेत 3 नशीबवान स्पर्धक जे खेळणार आहेत आपला दुसरा राऊंड सुपर मार्केट राऊंड. आणि आपल्या पहिल्या स्पर्धकाचा क्रमांक आहे 23. आपल्या दुसऱ्या भाग्यवान स्पर्धकाचा क्रमांक आहे 10. आणि तिसऱ्या भाग्यवान स्पर्धकाचा क्रमांक आहे 26. आपल्या या 3 नव्या स्पर्धकांसोबत आपण खेळणार आहोत आपला दुसरा राऊंड सुपर मार्केट राऊंड. आपले 3 स्पर्धक खरेदी करण्यासाठी खूप उत्सुक आहेत, पण त्याच्या अगोदर त्यांच्याशी थोड्याशा गप्पा मारूयात. नमस्कार. नमस्कार. आपलं नाव? पूजा संदीप पिंगळे. म्हणजे जे भविष्य सांगतात ते? नाही तसं काही नाही. माहेरचं आडनाव काय? जाधव. बर. घरी कोण कोण असतं? आणि मी, माझे मिस्टर, मुलगा, सासू आणि धीर. बर. मिस्टर काय करतात? क्वालिटी कंट्रोल ऑफिसर आहे युनिकेम मध्ये. कुठे? जोगेश्वरी. जोगेश्वरीला? मग ते इथून कर्जत वरून तिकडे जातात रोज? मग आल्यावर पहिल्यांदा काय ऑर्डर असते? जेवायला वाढ. जेवायला वाढ. आणि मग लगेच समजा नसेल जेवण केलेलं तर? नाही, मी करूनच ठेवते. करूनच ठेवता. मग सासूबाई काही मदत करतात? हो करतात. कशात? सगळ्याच कामात थोडीफार मदत. मग झालं. तुम्ही काय काम करता? म्हणजे मेन मी करते, बाकी थोडं हेल्प त्या करतात. बर. सगळं तुम्ही मेन करता सगळी कामं, त्यामुळे ते. नाहीतर मिस्टर तुमचे खाणारच नाहीत सासूबाईंच्या हातचं? नाही असं काही नाही. तसं काही नाही, दोघींचं चालतं. बरं ठीक आहे. या राऊंड साठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. नमस्कार. नमस्कार. आपलं नाव? कुंदा प्रकाश काटोले. बर. मग काय करता तुम्ही? आणि आम्ही घरातच. तुम्ही घरातच असता? बर. आणि मिस्टर काय करतात? रेल्वेमध्ये कामाला. रेल्वेमध्ये? सगळं तिथले रेल्वेमध्ये कामाला आहेत का? हा. कोण कोण आहेत घरात मेंबर? 4 पोरं, आम्ही 2 जण. लग्न कोणाची झालीत का? हो झाली. तिघांची. तिघांची? कोणाकोणाची? 2 मुलींची 1 मुलाचं. बर. म्हणजे सून आली की आता? आली ना. बर. मग सुनबाईला फिरवलं का? नाही नाही, यंदाच झालं. यंदाच झालं, त्यामुळे अजून टाइम आहे. म्हणजे आता तुम्ही जे उरलेला सगळा प्लॅन आहे ते फिरून येणार रेल्वे? आलो फिरून सर्व. आलं सगळं? बर 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 बर. मग आता एक काम करा, भारताच्या बाहेर फिरायचा प्लॅन करा. त्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि या राऊंड साठी सुद्धा खूप खूप शुभेच्छा. नमस्कार. नमस्कार. तुझं नाव? माझं नाव सोमनाथ शंकर हजारे. बर. मग मला सांग तुझे काय काय छंद आहेत? माझे छंद आहेत, मेन म्हणजे माझा पहिला छंद म्हणजे डान्स. फक्त डान्स? डान्स, रांगोळी, मेहंदी, एम्ब्रॉयडरी, प्लस स्पोर्ट मधले डेकोरेशन. एक मिनिट. हा ठीक आहे. डान्स ठीक आहे, एम्ब्रॉयडरी, मेहंदी, रांगोळी? हो हो. मुलं हे सगळं करतात? का करू शकत नाही मुलं? क्या बात आहे. जोरदार टाळ्या. बघितलं का? मुलींप्रमाणे मुलं सुद्धा याच्यामध्ये तरबेज होऊ शकतात डान्स साठी. मग तू काय स्टेज शो वगैरे करतोस? स्टेज शो भरपूर केलेत आतापर्यंत. तरी रेकॉर्ड माझ्याकडे तरी मी टोटली आता 95 शो केले ह्या महिन्यात तरी, म्हणजे टोटल वर्षामध्ये. अरे सोमनाथ, एवढे तू शो केलेत, मग आमच्या झी मराठीच्या एकापेक्षा एक मध्ये सहभागी व्हायचं होतं ना? सहभाग झाला होता त्याच्यामध्ये मी, पण मी टोटल त्याच्यामध्ये सिलेक्शन वगैरे झालं माझं आणि एक परफॉर्मन्स सुद्धा केलेला होता. तुम्ही एक परफॉर्मन्स सुद्धा दिला होता? दिला होता मला स्टुडिओ मध्ये. 50 मध्ये आम्ही सिलेक्ट झालेली मुलं सगळी. बर. त्याच्यामध्ये मी एक परफॉर्मन्स केलेला त्याच्यामध्ये. क्या बात आहे. ही तर संपूर्ण भिसेगावच्या अभिमानाची गोष्ट आहे. या राऊंड साठी तुला खूप खूप शुभेच्छा. आता आपण जाणून घेऊयात आपल्या सुपर मार्केट या राऊंड बद्दल. या राऊंड मध्ये मी तुम्हाला बजेट सांगणार आहे. त्या बजेटच्या जवळपास जाणारी किंवा अचूक तेवढीच तुम्हाला खरेदी करायची आहे आणि तीही 1 मिनिटामध्ये. आणि आज तुम्हाला खरेदी करायची आहे 833 रुपयांची आणि तुमची वेळ चालू होती आता 3:30. करा सुरुवात लवकर लवकर, वेळ कमी आहे. 833 रुपयांची खरेदी करायची आहे. नीट तपासून पहा. 3:30. 1 मिनिटाचा कालावधी संपलेला आहे. आता यांच्या खरेदीची टोटल करूयात.
खरेदीचा निकाल माझ्या हातामध्ये. पाहूयात कोणी किती खरेदी केली आहे ते. पूजा पिंगळे यांनी केलेली खरेदी आहे 976 रुपयांची. त्यानंतर काठोळ्यांनी केलेली खरेदी आहे 666 रुपयांची. आणि सोमनाथ हजारेने केलेली खरेदी आहे 704 रुपयांची, जी 833च्या जवळ जाते. त्यामुळे तो ठरला विजेता. अभिनंदन सोमनाथ. आपल्या अंदाजे कितीच्या विजेत्या वैशाली लोखंडे आणि सुपरमार्केट राऊंडचा विजेता सोमनाथ हजारे दोघेही खेळणार आहेत जॅकपॉट राऊंड. ज्याप्रमाणे आपले राजकारणी लोक खुर्ची मिळवण्यासाठी काय पण करतात ना, तसं आपले स्पर्धक जॅकपॉट राऊंड मध्ये चावी निवडण्याची संधी मिळवण्यासाठी काय पण करतात. आता तुम्हाला वाटेल खुर्चीचा आणि जॅकपॉट राऊंडचा काय संबंध, पण संबंध आहे. तो संबंध पहिल्यांदा मी विस्कटून सांगतो. आपले दोन्ही स्पर्धक इकडे या, लवकर या, लवकर या, इकडे या. संबंध काय माहिती का, चावी निवडण्याची संधी जर पाहिजे असेल तर 1 मिनिटाचा गेम जिंकावा लागतो. आणि आजचा 1 मिनिटाचा गेम खुर्चीशी संबंधित आहे. काय, तुम्ही तिथली एक खुर्ची घ्यायची, त्याच्यावर तुम्ही बसायचं आणि ती खुर्ची घसरत घसरत या लाईन पर्यंत न्यायची आणि तिथं ठेवायची. तिथून परत पळत मागे जायचं, खुर्ची काढायची, परत घसरत घसरत पुढे यायचं आणि पहिल्या खुर्चीमध्ये दुसरी खुर्ची टाकायची. असे जो सर्वाधिक खुर्च्या जमा करेल तो असेल विजेता आणि त्याला मिळेल संधी चावी निवडण्याची. पण लक्षात ठेवा, या खुर्च्या जमा करायच्या आहेत 1 मिनिटामध्ये. दोघेही तयार, सगळेजण तयार. सुरुवात करायची. 3:3 सुरुवात करा. नाही, थांबा. अरे बाबा, 1 मिनिटाचा कालावधी संपलेला. या पुढे या, पुढे या. काय झालंय माहिती का, आता आपल्या लोखंडे त्यांनी नियमांचं उल्लंघन केलेलं आहे. त्यामुळे त्या बाद ठरलेल्या आहेत. त्यामुळे चावी निवडण्याची संधी मिळते सोमनाथला. अभिनंदन सोमनाथ. हिरव्या रंगाची खुर्ची का खुर्ची काय म्हणतो मी, हिरव्या रंगाची चावी की लाल रंगाची चावी, कोणत्या रंगाची चावी निवडणार सोमनाथ? रेड कलर. लाल रंग. हो, लाल रंग. नक्की? नक्की. बाकीच्यांना काय वाटतंय? आणि हिरवी? हिरवी. दोन्ही पण. तुला काय वाटतंय? मला लाल वाटते. लाल रंगाची चावी निवड. मग सोमनाथनी निवडलेली आहे लाल रंगाची चावी. त्यामुळे लोखंडे ताईंना मिळते हिरव्या रंगाची चावी. बघूयात कुठल्या पेटीमध्ये आहे खजिना. चला. साडेमाडेतीनच्या आजच्या भागाच्या उपविजेत्या ठरलेल्या आहेत लोखंडे ताई. त्यांना मिळाल्या चकल्या. आणि आपल्या आजच्या भागाचा विजेता ठरलेला आहे सोमनाथ हजारे. अभिनंदन. याला मिळालेला आहे मोबाईल. त्यामुळे तो खूपच खुश झालेला आहे. काय वाटतं तुला? हो, खूप आनंद झाला. याचं श्रेय कोणाला? झी मराठीला. झी मराठीला. हा. आणि घरातल्यांना? घरातल्यांना पण. तुला भावी आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सर.